श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 15 ते 30 एप्रिल पंधरवड्याचे राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या भावनांना योग्य दिशा मिळेल का? कुटुंब आणि करिअर यामध्ये संतुलन राखता येईल का? की मनातील संवेदनशीलता तुम्हाला थोडे अस्वस्थ करेल? कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भावनिक, कौटुंबिक आणि अंतर्मुख होण्याचा आहे. या काळात तुम्ही स्वतःच्या भावना अधिक खोलवर समजून घ्याल. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात. त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. हा पंधरवडा तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवणारा आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी मन शांत ठेवणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा तुमच्यासाठी थोडा भावनिक आणि बदलांचा राहील. सुरुवातीला मन अस्थिर राहू शकते. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, त्यामुळे थोडी निराशा जाणवू शकते. मात्र हळूहळू परिस्थिती सुधारेल. तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, त्या ओळखून योग्य निर्णय घ्या. तुमची संवेदनशीलता तुमची ताकद ठरू शकते, जर तुम्ही तिला योग्य दिशेने वापरले तर. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा चढ-उताराचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो. काही वेळा वरिष्ठांकडून दबाव जाणवू शकतो, पण तुमची मेहनत वाया जाणार नाही. तुम्हाला तुमच्या कामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळा. शांतपणे काम करा. व्यावसायिकांसाठी सुरुवातीचा काळ थोडा मंद राहू शकतो. व्यवहारात अडथळे येऊ शकतात, पण हळूहळू परिस्थिती सुधारेल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्ट संवाद ठेवा. या काळात संयमच तुमचे मोठे शस्त्र आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा मध्यम राहील. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. बचतीकडे लक्ष द्या. काहींना जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कर्ज असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास पुढील काळ सुरक्षित राहील. मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनासाठी हा काळ भावनिक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अधिक जोडलेले वाटाल, पण काही वेळा भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ शकते. छोट्या गोष्टीवरून मन दुखावले जाऊ शकते, त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा आहे. जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. त्यांच्या भावना समजून घ्या. विवाहित व्यक्तींना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. काहींना कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे, मात्र निर्णय घेताना घाई करू नका. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंब हा तुमच्यासाठी या काळात सर्वात महत्त्वाचा घटक असेल. घरात वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. काही शुभ कार्य किंवा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी नाते अधिक मजबूत होईल. काही वेळा लहान मतभेद होऊ शकतात, पण ते लवकरच दूर होतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. सामाजिक कार्यक्रमात तुमचा सहभाग वाढेल. तुमची काळजी घेणारी वृत्ती लोकांना आवडेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ थोडी काळजी घेण्याचा आहे. मानसिक तणाव आणि भावनिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, योग किंवा प्राणायाम करा. झोपेची कमतरता टाळा. आहार संतुलित ठेवा. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे जड अन्न टाळा. नियमित व्यायाम करा. कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. काही वेळा मन विचलित होऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. योग्य मार्गदर्शन घ्या. वेळेचे नियोजन करा. अभ्यासात शिस्त ठेवा. आत्मविश्वास वाढवा. मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल. या काळात केलेली मेहनत भविष्यात उपयोगी पडेल. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास कुटुंबासोबत होऊ शकतात. काही प्रवास कामानिमित्त असू शकतात. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. काही नवीन लोकांशी ओळख होईल. प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्या. अचानक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. थोडा थकवा जाणवू शकतो, पण एकूणच प्रवास आनंददायी ठरेल. प्रवासामुळे मनाला ताजेतवाने वाटेल. उपाय. रोज सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवाय मंत्र जपा. सोमवार भगवान शिव पूजन करा. दूध किंवा तांदूळ दान करा. पांढरा रंग वापरा. घरात शांत वातावरण ठेवा. राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. ध्यान करा.
एकूण हा 15वडा कर्क राशीसाठी भावनिक शिकवण देणारा आणि हळूहळू प्रगती करणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण आणि अस्थिरता जाणवेल, पण संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. करिअरमध्ये मेहनत आवश्यक आहे, तर आर्थिक बाबतीत सावधगिरी गरजेची आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा ठेवल्यास आनंद मिळेल. आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा 15वडा तुमच्यासाठी भावनिक चढ-उतार आणि अंतर्मुख होण्याचा आहे. सुरुवातीला थोडी अस्थिरता, मनावर ताण किंवा अपेक्षाभंग जाणवू शकतो, पण तुम्ही शांतता आणि संयम ठेवला तर परिस्थिती हळूहळू सुधारेल. करिअरमध्ये मेहनत घ्यावी लागेल आणि थोडा दबावही जाणवू शकतो, मात्र सातत्य ठेवल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये भावनिक प्रतिक्रिया टाळून समजूतदारपणा आणि संवाद ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता आणि विश्रांती खूप गरजेची आहे. एकूणच हा काळ तुम्हाला संयम, भावनांवर नियंत्रण आणि योग्य दृष्टिकोन शिकवणारा आहे. धन्यवाद.